लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। सकळाची येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती आईसे बहुत ग्रंथी बोली येले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागी सेवक झालो लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद हे वागांची करतं ती बंद करा म्हणजे इको हे तर साऊंड लावा दे आपलं म्हणजे मग बसलेल्या माणसाला चांगलं ऐकू येतं नाही तर ते उगा आपल्या तोंडाकडे बघतील काय चाललंय काय की
स्पष्ट ऐकू येतं, चांगलं ऐकू. साऊंडला आवाज द्या. हॅलो, हे को बंद करा याचा. हॅलो, हां बस, बेस्टपैकी. अनेक सुद्धा बंद करा, म्हणजे साऊंडला आपलं. मी साधाच माणूस आहे बाबा, साधा, सिस्टीम साधी. हे मोठे माणसाची यांना देत चला, काय चालायचं. महाराज सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी शिवे करता निवडलेला जो अभंग जो आहे, महान भगवत भक्त, वैदिक निष्ठ, सांप्रदाय श्रेष्ठ, वैराग्याचे महामेरू, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाठ्यातील दिवडीकर माऊली यांच्या गाठ्याच्या वेळेच्या नियमाप्रमाणे 1188 क्रमांकाचा अभंग कीर्तनाला पान नंबर 170 घरी गेल्यानंतर निवांत तपासा विठाला. आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह एकच बंद कर रे, कशाला लावित होता. ते त्यांचा चालू राहून द्या, हे तर कशाला चालू. हे साध्या ह्याच्यात खुसून द्या आपलं. हां बस झालं काय, हे तर ऐकू आलं म्हणजे बस झालं. बाहेरच्या माणसाला ऐकू येऊन काय करायचं इथं. जेवढी यायची ती एवढ्या गारठ्याची माणसं आलीत. पहिल्या दिवशी इतकी माणसं म्हणल्यावर उद्याच्याला किती येतील विठ्ठला. म्हणून करता आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातली आजची पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा ज्यांनी हा आपला सप्ताह प्रारंभित केला, गुरुवर्य प्रातस्मरणीय तुमचं माझं सर्वजणाचं श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य सद्गुरू सीताराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह प्रारंभित झाला आपला. आणि हा जो सप्ताह आहे आपल्या भगवान पंढरीनाथाच्या वर्धापन दिनानिमित्त हा सप्ताह आहे बरं का. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि तो सप्ताह तिकडं बाहेर केलता. हा मला चांगला आठवतो. आणि विष्णू महाराज आपेगावकराचं कीर्तन झालं काल्याच्या आदल्या दिवशी, आणि ते अभंग सुद्धा माझ्या ध्यानात आहे. अनेक सुद्धा समचरण दृष्टी विठेवरी साजेरी, तिथे माझे हरिवृत्ती राहो. हो, असा हा नियमाप्रमाणे बाबांनी घालून दिलेला नियम आपल्याला, आणि हा नियम चालू आहे आपला. सद्गुरू सीताराम बाबाच्या कृपा आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी, गावकरी मंडळी, तरुण मंडळी, वृद्ध मंडळी, महिला मंडळी यांच्या सगळ्या जणांच्या सहकार्याने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल. या ठिकाणी गुणीजन मंडळी, गायक मंडळी सर्वजण आहेत. आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह बस झाला, आता चांगलं झालं. असा हा सुंदर सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गावकऱ्याच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठ चालक श्री हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज गोंधुले, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण, संगीत विशारद, संगीत अलंकार विठ्ठल महाराज जाधव शास्त्री महाराज ते उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य गावातील सर्व भजनी मंडळी, नंदराम महाराज, सुभाष महाराज, आपले दादा आहेत हिनेकरी, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य भगवान महाराज उगले. आता चांगला उगावला तो कोणीतरी एक ध्यानात ठेवा, परमार्थ कोणाला उगच येत नाही. परमार्थ नो हे
लेकुराच्या गोष्टी बर का, काहीतरी पुण्य असल्याशिवाय काही दादाची पुण्य आहे म्हणून तुला काहीतरी यायला लागले. हो मला सुद्धा गुरुवर्य कासार महाराजाची पुण्य आहे, यज्ञकांत महाराजाची पुण्य आहे म्हणून मी इथं आहे. हो म्हणून करता पुण्य असते. म्हणून मग गावातील सर्व भजनी मंडळी, भाऊसाहेब आपले मोरे साहेब, श्री हरिभक्तीपरायण नाना महाराज लटके, श्री हरिभक्तीपरायण अण्णा महाराज लंबे, श्री हरिभक्तीपरायण भोसले महाराज, जुने भजनी हो जांभरे मास्तर बरं का, मास्तर आहेत पुन्हा, आणि युवराज भाऊ आहेत पुन्हा, अनेक रामभाऊ आहेत आमचे हो पारमार्थिक, आणि मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज वाघ बरं का. म्हणून करता सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम कुलस्वामिनी साऊंड सिस्टीम लांडे परिवार यांची आहे, म्हणून सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालू. आपण आपल्या निवेदित कीर्तनाकडे जाऊ. जुने मंडळी भरपूर आहेत. आजीनाथ दादा आहेत, संभाजी महाराज भोसले आहेत, दाताळ इथं सगळेजण मंडळी आहेत, सगळे मंडळी उपस्थित आहेत. सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग. कशाला उगाच उगा नाव घ्यायचं द्यायला नाही. कीर्तन संपल्यावर चुना लावी तिथं रुपये 2 रुपये तरी दिलं पाहिजे ना नाव वापरतं. काय काय माणसं तर खाकोरीचा सोडी तिथं. रात्री मुंबईला कीर्तन होतं विठ्ठल महाराज. हो 2-3 हजार रुपये सहज जमलं. बरं वाटतं मला जमलं. तसं दाजी म्हणले कीर्तन झाल्यावर 1000-2000 रुपये देऊन जाईन म्हणजे तुम्हाला. साप्त्यातलं नाही ती वेगळं यंदा. म्हणून करता आमचे प्रेमी दाजी हो आता मठाला आहे ना खटका त्यांचा, तिकडे पायात घालायचे ना. म्हणून यंदा जो सप्ताह आहे सगळे बाबा मोठलेच बाबा आहेत हो. तरुण मंडळी जरा पुढाकार घेऊन शरीर मोठाले बाबा हो. कोणाला 25,000, कोणाला 20,000 असे मोठाले बाबा आहेत हो. मोठाले आटोंबा आहेत. आमचं काय असं तर यंदा बाबा शरीर मोठालेच आहेत हो. आता उद्याच्या बाबाला 25,000 जण, आजच्या बाबाला 25 रुपयावरच वाटं लावा विठाला. अरे आमचे गुरुवर्य यज्ञकांत महाराज म्हणायचे, मी नवीन संस्थेतून आलतो विठ्ठल महाराज, आणि आम्ही शेजारी राहायचो. त्यांना वाटायचं हे कोणाला काहीतरी म्हणीन काय की ह्याला पैशाचा लई नाद आहे. फोनवर बोलत असताना ती म्हणायची, फोन झाला की ती म्हणायची बरं का महाराज, मला आवाजावं बोलायचे, म्हणायचे महाराज आपल्याकडं कोण धर्म नाही आपला कोणाकडं पुढं हात पसरायचा कीर्तनाचे इतके पैसे द्या म्हणून. आपला नियम नाही. भाऊने आम्हाला सांगितलं ते आम्ही केलं. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ते करा हो. मोरे साहेब माझ्या संघ भरपूर फिरले, नाना आता फिरतात हो. यांना विचारा कोणत्या तरी गावात, यांना साहेबाला विचारा कधीतरी आपली तक्रार आहे का. माझ्या काय काय बाबा लोक म्हणतात परवडतच नाही. काय काय म्हणतात काय काय तर माघारी आहे तिथं. धन्य माता पिता तयाची या, ज्याचा भाव ज्याच्या संग. आपल्याला काय करायचं इथं. त्याच्यामुळं आपल्याला जे सांगितलंय हो संस्थेत जे सांगितलं आम्हाला निकम महाराज शिकवायला होते बरं का. ते म्हणायचे हो कधी बोली करीत जात जाऊ नये, याला दर नसतो आदर असतो. कीर्तन हे कशाचं आहे, आदराचं कीर्तन आहे. आणि महाराज देवाची सेवा केली की देव महाराज काही सुद्धा कमी पडून देत नाही. हा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे विठ्ठल.
शास्त्री महाराजांनी गोड प्रमाण सांगितलं, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवेवाद अधिक आनंद. हो म्हणून करता सेवा खरी असली पाहिजे. हो देव बरोबर समोर येतो बरं. हो आपली सेवा जर खरी जर असेल ना, देव आपला असा पुढे येतो. महाराज सांगतात, मी बोलत नाही, बरवा वैष्णवाचा संग, बरवा वैष्णवाचा संग, बरवा वैष्णवाचा संग, बरवा वैष्णवाचा संग. महाराज सांगतात वैष्णवाचा संग बरवा आहे, बरवा वैष्णवाचा संग, आणि येतो सामोरा श्रीरंग. देव समोर येतो. म्हणून तर गुरुवर्य सद्गुरू सीताराम बाबाचं ऑपरेशन होत असताना देव समोर आला महाराज, आणि त्या डॉक्टरला महाराज हृदयामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं. इतकी ताकद सीताराम बाबाची होती. म्हणून महाराज सीताराम बाबांनी सप्ताह चालू केलेला आहे. आज जवळजवळ 31 वर्ष झालं हा सप्ताह प्रारंभीत चालतो. हा उगत चलत नाही महाराज. हो कोणाचे तरी पुण्य आहे. आणि या पायाला महाराज एखाद्याने बंगला चांगला बांधला, हो माणसं बंगल्याकडे बघतात. हो त्याला जर विचारलं ना, हो काय सुंदर बंगला बांधला, हो कस काय इतका भारी बांधला, हो गवंडी चांगली होते का, गवंडी चांगले नसतील, पेलेलेच असतील. गवंडी चांगले नाहीत. मग का बंगला चांगला दिसतो, पाया मजबूत आहे. तसा आपल्या गावच्या सप्ताहाचा पाया सीताराम बाबांनी घातलेला आहे. म्हणून महाराज हा पाया मजबूत आहे. महाराज उगच म्हणत नाहीत, नित्यने म्हणामी ते प्राणी दुर्लभ. जसा रोडला बायपास असतो तसा चालीला सुद्धा बायपास असतो. चालीला बायपास, प्रमाणाला बायपास. नाही आलं की हा आमच्या बसल्यासारखं नुसतं म्हणायचं, तोंड हल्लं पाहिजे फक्त. बसलेल्या माणसाला कळलं पाहिजे काहीतरी उणीचीच घडी. पण काय म्हणे ते जवळ आल्यानंतर काहीच कर. महाराज म्हणतात, नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, किंवा नामा म्हणे केशवराजा, आणि केला नियम चालवी माझा. अरे 31 वर्ष झालं ही परंपरा तुम्ही गावकऱ्यांनी सांभाळून ठेवली. म्हणून तर पहिल्या दिवशी इतके माणसं इथं भक्त भाविक इतके किती माणसं आहेत बघा. इकडं बी वाट्याव काट्याव बी काय काय गडी बसली. ज्याला बसता येत नाही खाली मांडी घालून ते, हो ते बसलेले आहेत बिचारे, इतक्या थंडीचं बसलेले आहेत. हो नाहीतर बाहेर गेलं ना युवराज भाऊ, पहिल्या दिवशी हरिण मुकुंदान बोसकट पाचून जा. कायची माणसं कायचं काय तवा. आम्ही एकदा कीर्तनाला गेलो, जे जोड देणगी होती तेव्हाच घरी झोपायला गेलो. म्हणजे महाराज कसा वाट लावायचा, जसा लावायचा तसा लावा. पण आपल्या गावामध्ये बाबांनी ह्या केलेला परमार्थाचं पीक आहे बघा महाराज. आणि जिथं जिथं हे हरिदास जातात ना, हो तिथं पुण्य पिकत.
कानात नाना लटके नाना बाकीचे नाना देती यांना. म्हणून तर महाराज म्हणतात जिथं हरीचे दास वसतात बर का पापाचा नाश होतो आणि पुण्य पिकत. म्हणून बाबाचा आपल्या या परिसरामध्ये वाद झाला. महाराज म्हणतात देशे वेश नो हे माझा सहज फिरत आलो करो सत्ता कोणावर कोठे शिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकळेलो परदेशी नाही कोणे अंध पांगोळ आता माझे करीत महाराज म्हणतात देश नाही वेश नाही कुठं सुद्धा नाही फिरत फिरत आलो सहज महाराज म्हणतात. आणि मग फिरत आल्यानंतर काय कार्य केलं. कार्याला खूप महत्व आहे. प्रत्येक माणसाच्या कार्याला खूप महत्व आहे. हो जन्माला आलेल्या माणसाच्या कार्याला खूप महत्व आहे. मी कशा करता इथं आलो साथेफळला कीर्तना करता. आणि विठोबा रुक्माई सुरू झाल्यानंतर मी जर इकडं खारद्याकडे जर निघालो तर माणसं म्हणते काय आलता काय माहिती. हो ज्याच्या करता आपण आलोत ना ते काम आपण केलं पाहिजे. हो सत्पुरुष महात्मे उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. आलेले जे संत जे आहेत हो कवा तरी वाजवी जात जा. आलेले जे संत महात्मे जे आहेत ना हो ते आपल्या करता आलेले आहेत. बरं प्रमाण दिलं आमच्या मुलीला गौर घालायला तोच राहिला होता फक्त. महाराज म्हणतात आलेले जे संत महात्मे जे आहेत ती वैकुंठातून आलेले आहेत. हो महाराज आपला जो सप्ताह आहे ना बरं का भाऊ अतिशय एकदम पवित्र अशा मुहूर्तावर आहे. हो कारण की आताच ज्ञानोबरायची समाधी सोहळा झाला आणि लगे आपला सप्ताह. हो बर का आधी ज्ञानोबरायचा समाधी सोहळा. हो ज्ञानोबराय म्हणतात हो नामदेव महाराज ज्ञानोबरा बद्दल बोलतात. नामदेव महाराज म्हणतात हो नामा म्हणे आता लोपला दिनकर लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी. हो नामदेव महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सूर्य आहे आणि आता मात्र हा सूर्य हो पडद्याच्या आड गेला. हो मला त्याच्या पुढचं तुम्हाला सांगायचं आहे. ज्ञानोबराला समाधी दिल्यानंतर समाधी दिली आणि पांडुरंगाने सांगितलं आता आपण आपल्या गावाकडे जा सुस्थळाला जा. जेणे त्याने आपले सगळे देव आलते. कोण कोण देव आलते. इंद्र चंद्र देव येते हो यम वरुण बृहस्पती हो आणि महाराज हे सगळ्या नद्या आलत्या. मग प्रत्यक्ष सरिता गंगा गौतमी माता भागीरथी तत्वता आली सरस्वती. आणि महाराज माघारी जा म्हणल्यानंतर नामदेव महाराज देवाला म्हणतात ऐका नामदेव महाराज हो पांडुरंगा ऐका तुम्ही म्हणता पंढरपूरला चला पण मी पंढरपूरला येणार नाही. मी पंढरपूरला येईन पण ज्ञानेश्वर महाराजाची माझी भेटी झाली पाहिजे तर मी पंढरपूरला येईन. तरीच येईन पंढरीचे तरीच येईन पंढरीचे. ऐसे सोया लावेल देव
ज्ञानदेवा भेटी व्हावी. आणि महाराज मग सांगितलं पुंडलिकाला. मग निघाला पक्षाच्या फडतकारी बर का. आणि पक्षाच्या फडतकाराने पुंडलिक महाराज निघाले. आणि निघाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाला घेऊन आले. ज्ञानेश्वर महाराजांची नामदेव महाराजांची भेटी झाली. ज्ञानेश्वर महाराजाची जी समाधी जी आहे ना ती मृत समाधी नाही. समाजे संजीवन हरे पाठ. महाराज उगच म्हणत नाहीत. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंदो. हृदय धरून ध्यान बाबा बाळ छंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. बाळ छंदो बाबा बाळ छंदो. आणि असे ज्ञानेश्वर महाराज हो आज महाराज या समाजाकडे पाहतात आणि या समाजावर रागवतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी या समाजाकरता बोंब मारली. हो ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाजत असे बोंब कोणी नाही ठिकाणी. हो महाराज सांगतात मी बोंब मारली. वाजत असे बोंब कोणी नायक ठिकाणी. हरे हरे म्हणतात या थोर झाली हानी. उठा कीर्तनातून नाही बर का साबळी. हो जागे व्हा म्हणतात. हो महाराज सांगतात म्या बोंब मारली. हे झालं ज्ञानोबरायाचं. आता चला एकनाथ महाराज. हो एकनाथ महाराजाकडे. हो एकनाथ महाराज रागीट स्वभावाचे आहेत का शांत स्वभावाचे आहेत? निष्ठे शांत म्हणू नका. शांती ब्रह्म. हो त्यांना काय पदवी? शांती ब्रह्म. हो एकनाथ महाराजाला राग आणण्याकरता बक्षीस ठरली होती. एके दिवशी एकनाथ महाराज देवपूजा करीत होते. आणि देवपूजा करीत असताना हो एक ग्रस्त आला आणि एकनाथ महाराजाच्या मांडीवरच येऊन बसला. एकनाथ महाराज म्हणले काय तुमचं माझ्यावर प्रेम आहे? तुम्ही पायातला बूट सुद्धा काढायचं विसरलं डायरेक्ट येऊन बसला. आईस्क्रीमच झाला गडी. ते मला गेले 200 रुपये. बक्षीस ठरले होते राग आणण्याकरता. एखादा माणूस काशीला जात असतो गावातला. आणि काशीला गेल्यानंतर मग त्याला माणसं म्हणतात काशीत गेल्यानंतर काय केलं? ते म्हणतो राग सोडला. हा राग सोडला? हो म्हणजे राग सोडला. पुन्हा आणखी विचारतात दाजेसारखा चाबरा गडी असतो. आणि मग ती लगेच म्हणत असतो काय सोडलं काय सोडलं? काशीला गेल्यावर काय सोडलं? तुला म्हणलं राग सोडला. आणि मग हे आता काय झालं? तस एकनाथ महाराजाला राग आणण्याकरता बक्षीस ठरली होती. एके दिवशी एकनाथ महाराज जेवत असताना हो आईसाहेब गिरजा माता वाढीत होत्या. हो एक ग्रस्त आला आणि गिरजा मातेच्या पाठीवरच येऊन बसला. हो एकनाथ महाराज म्हणतात बरं का गिरजे सांभाळ लेकराला. हो तर गिरजा माता म्हणतात मला सवय हरिपंडिताची. माझा हरिपंडित सुद्धा असाच पाठीवर बसत असतो. रागच आला नाही. पण आज एकनाथ महाराज रागवतात. या समाजाकडे पाहतात आणि समाजाकडे बघून एकनाथ महाराज म्हणतात हा जर भक्ती जर करीत जर नसन तर कशा करता वाढवून दिला. गाडी निघून गेल्यावर हात करायचा नाही. गेली काय की आता जाणारच आहे. त्याच्यामुळे महाराज म्हणतात भक्तीविना पशु कशाची वाढला सत्विने कैसा नेला नाही. हो न्यायचं खातं कोणाकडे? यमाकडे. पण महाराजाला यम माहिती नव्हता का? नाही नाही तसं नाही. हो तुम्ही पहा मनुष्य योनी कधी प्राप्त होती? पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्याची योनी प्राप्त होती. पण योनी प्राप्त झाल्यानंतर हो हा काय काय करणार आहे काय काय नाही करणार जन्माला घातल्यापासून हे सगळं आधी कुणाला माहिती होतं? हो पाप पुण्याची फैल. हो जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेव काय करतो? सटवीच्या हातात देतो.
आणि सटवीला 5 दिवस मुदत असती जन्म झाल्यापासून. दहचा म होऊन द्यायचा. हो, दहचा म जर झाला तर धरावे का मारावे होईल. हो, तिला सगळं माहिती होतं. काय काय माहिती होतं? हो, तिला सगळं माहिती होतं. हा कधी सुद्धा महाराज, हो, हा कधी सुद्धा सप्त्याकडे डुकून बघणार नाही हे तिला सारं माहिती होतं. तिला माहिती होतं हा भलतच काय करीन, भलतच काय जरी करीन, काय काय कुठाने करीन, हे सगळं आधी कुणाला माहिती होतं? सटवीला. आणि मग एकनाथ महाराज मग म्हणतात, हो सगळं तुला माहिती जर होतं ना तरी सुद्धा का ठुला सटवीने कैसा नेला नाही. आणि मग पुढचं प्रमाण सिग्नल सांगतात, काय माय गेली होती भूतापासे हरे नये मुकासे. हो, मग तुम्ही म्हणले होते ना एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहेत. काय झालं मग भाऊ? राग आला ना. हो, हे झालं आता एकनाथ महाराज. चला आता तुकाराम महाराजाकडं. हो, तुकाराम महाराजाला बांबाजी बुवानी काठ्याच्या काठीने मारलं. बांबाजी बुवा कीर्तनाला नाहीत म्हणून तुकोबाराया त्यांच्या घरी हातपाय दाबण्याकरता गेले. काय तुकोबारायाची शक्ती होती. तुकोबाराया एक दिवशी भजनावून आले भांडाऱ्याहून. आल्यानंतर येणा खुंटीला अडकवला आणि आईसाहेबांनी जिजाऊ आईसाहेबांनी पाणी टाकलं आंघोळी करता. हो, आंघोळी करता पाणी टाकल्यानंतर हो आईसाहेबांबद्दल तुकोबारायाबद्दल आईसाहेबांच्या अंतःकरणात खूप प्रेम होतं बरं का. काही काही कीर्तनकार जे वाचित नाही ते वेगळंच काहीतरी बोंबलं तिथं. हो, पण आईसाहेबांबद्दल हो अतिशय महाराज तळमळीचं प्रेम होतं. तुम्ही फक्त अंतर्मुख होऊन विचार करा कधीतरी बसल्यानंतर. फक्त एकाच डोंगराला जाण्याकरता रस्ता आहे आता झाला आहे, ती बी भंडारा. हो, बोरोडा भामचंद्र. आज सुद्धा भामचंद्रावर गाडी नेता येत नाही, चलतच जावं लागतं. हो, आणि त्या काळात तर कसं असन महाराज ह्याचा जरा थोडासा विचार करा. आणि मग तुकोबारायाला पाणी टाकलं आंघोळीला. महाराजांनी स्नान केलं. हो, स्नान केल्यानंतर हो स्नान झालं आणि स्नान झाल्यानंतर धोतर नेसलं महाराज. आणि धोतर नेसता नेसता आईसाहेब म्हणल्या, महाराज म्हणले काय काय झालं काय म्हणले तुला? आज लय सुतात बोलली. म्हणजे काय झालं सांग म्हणजे. कधीतरी पुढं बोल. कधीतरी खायचा कपड्याचा विचार करीत जात जा. आईसाहेब म्हणतात. महाराजांनी एक ठोक उत्तर दिलं, नको चिंता करू अन्न या वस्त्राचे आणि मावली या मोचे पांडुरंग. हो, महाराज म्हणतात चिंता करायची नाही, चिंतन करायचं. चिंता करू नको. हो, कबीर महाराज सुद्धा म्हणतात, अल्लाह रखेगा वैसा ही रहिना, मौला रखेगा वैसा ही रहिना. हो, कोई दिन राजा कोई दिन प्रजा कोई दिन कंगाल भिकारी. त्याच्यामुळे तर आमच्यापाशी तिन्ही गोष्टी नाहीत. हो, माडी नाही, गाडी नाही, बाई बी नाही. हो, त्याची इच्छा आहे. हो, म्हणून तर महाराज म्हणतात त्याला काय करायचं ती करतो. आता तुझं वाटे आता ते करी अनंता आणि तुका म्हणे संता लाज माझी. पण आता नुसते मुडके हलवू नका. आता मठ बांधून द्या एवढा. चोरमले साहेब आहेत इथं वाकीकर बसलेले. हो, आमच्या परंपरेला जीवन देणारे हे विठ्ठल महाराज चोरमले साहेब वाकीकर, तुम्ही साते फळकर, गुरुवर्य बहुनी सुद्धा या सप्ताहात खूप सेवा केली. आणि आमचे यज्ञकांत महाराज तर हो 7 दिवस पारायण. आणि ते सोमनाथ महाराजासाठी काय भाकरी हानीत होती का काय तेव्हा? नाही, फराळाव पारायण. अख्खं गाव 3 टाइम जेवायचं. आणि महाराजांनी शेंगा खायच्या. हो, आणि गोळ काय
काय महाराज तपश्चर्या, आता आम्हाला एक टाइम जेवायला नसलं तर साऱ्या गावाच्या नावाने बुंबलत होतो आम्ही. हो, मला सांगायचं काय लक्ष, काय म्हणलं काय खायचं म्हणजे. आई साहेबाला सांगितलं म्हणजे चिंता करू नको. हो, काय खावे आता, कोणीकडे जावे आणि गावात राहावे, कोण्या परी म्हणजे काय करावं. पण तो सगळं करतो. आणि असे तुकोबाराय म्हणणारे या समाजाकडे पाहतात आणि रागवतात. किती सांगू तरी नायकती भटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडते. शिंदळी ही शिवी आहे. तुकोबाराय शिव्या देतात. हो, आता चला माघारी. माघारी म्हणजे इकडं नाही, मूळ ठिकाण्याला जायचं आपल्या. कोणत्या मूळ ठिकाण्याला? सुरुवात कुठून झाली ती? ज्ञानोबाराय काय म्हणतात, वाजतसे बोंब कोणी न ऐकती कानी. आणि मग ज्ञानोबाराय या समाजाकडे बघतात आणि या समाजाला विनंती करतात, वाजतसे बोंब कोणी न ऐकती कानी. ते ज्ञानोबाराय म्हणतात, गाते श्रोते आणि पाहते चतुरा विनोदे दुश्चिंते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाशी विनवणी. काय विनंती? करा विठ्ठल स्मरण. आता हे झालं ज्ञानेश्वर महाराजाचं. चला एकनाथ महाराजाकडं. एकनाथ महाराज काय म्हणले होते? हो, भक्तिविन पशु कशाशी वाढला आणि सत्विने कैसा नेला नाही. ते एकनाथ महाराज म्हणतात, मी तुम्हाला विनंती करतो, रामाने तुका मैत्र यांनी केला चोरीचा बाजार, चोरीचा हो हो हो, उद्याच्याला बघू. महाराज म्हणतात, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही वासुदेव म्हणा, हीच माझी विनवणी, जोडोनी करध्वनी शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. हो, हे झालं एकनाथ महाराजाचं. आता चला तुकाराम महाराजाकडे. तुकाराम महाराज काय म्हणले होते? हो, पुढे शिंदळीचे रडतीन. ते तुकोबाराया काय म्हणतात? हो, लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि करटाळी बोला, मुखी नामस्मरण करा, मुखाने करा, पण कधी करा? चला आता एकनाथ महाराजाकडे पुराणे. एकनाथ महाराज म्हणतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला एकांते, हरी बोला लोकांते, देह त्यागांते, हरी बोला. उद्याच्या माणसं म्हणायचे धनेगावच्या महाराजाचं कीर्तन झालं, पण पत्र महाराज म्हणतात काय वेळ नाही लागत. हो, कधी बी म्हणा. हो, कधी म्हणा. हो, आता तसं नाही. आज आता यांची दाजीची, यांची युवराज भाऊची, नाना महाराजाची, यांची सगळ्या जणांची पंगत होती. हो, मग हरेराम कसं असतं, जसा बेत तसा हरेराम. बेत जर आई भगवती आणि बाप मारुती जर असला, बापू तुम्हाला कळतं का आई भगवती आणि बाप मारुती? हो, आई भगवती म्हणजे बाजरीची भाकर आणि बाप मारुती म्हणजे त्याच्यावर. हो, आणि मग त्याचं हरे राम वेगळंच असतं. हरे राम 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 हरे हरे ओ. अरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. आता ही आज जिलबी खायला होती. हे आम्ही शिरूरला कीर्तनाला गेलो. शिरूर गोड नदीला कीर्तनाला गेल्यानंतर वर्ष श्राद्धाचं कीर्तन. आतमध्ये सारे गुलाबजाम हे ती केलते, सगळेजण 4-5 प्रकार केलते. आमचे बाबा सांगत असतात, मारुती बाबा. ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलाबी, बा म्हणजे बासुंदी, च म्हणजे चक्का आणि पाणी सुटवून देऊ नका, असे पदार्थ केलते. आणि म्हातारा आला त्या घरातला आणि तो आमच्या पुढं
येऊन म्हणला खा 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 खा. तुमच्यासारखे कोले कुत्रे किती कस जगून जाते तो. त्याला शुगर होती त्याच्यामुळे आम्ही खाल्लेलं त्याला दिया कोणच, म्हणून तो आमच्या हातपाय धुवून मागं लागला. काही म्हणसाल तुम्ही बघ. आणि मग जिलबी जर असन खायला पंक्तीला, मग त्याचं हरे राम वेगळंच असतं. अरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 असा जोश मध्ये म्हणतो. आणि लाडू जर असले तर मग तो जास्ती म्हणतो अरे हरे राम 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 हरे हरे. महाराज म्हणतात असं करू नका, करटाळे बोला मुखे नाम, नामस्मरण करा. पण माणसाला नामस्मरण करूच वाटत नाही. हो, आता तुम्ही बघा आंघोळ करायला लागल्यानंतर म्हणायला काय झालं, बादलीत जरी आंघोळ जरी असला तरी काय होतंय तर गंगेचे यमुनेचे गोदावरी नर्मदा कावेरी चंद्रभागा सरस्वती काय होतंय, इंद्रायणी चंद्रभागा काय होते असं म्हणलं. पण तसं नाही, इकून पाणी घेतलं की आणि हिकून घेतलं की बया 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 बया, सगळं आयुष्य गगन बया बया मध्येच जातं आपलं. आता उठताना सुद्धा माणसं बघायचा कशाला. कधी सुद्धा मी बोलत नाही. महाराज म्हणतात, अहो महाराज तुकोबराय म्हणतात, शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ फक्त माझा वाया गेला, नाही तर सारखं भगवंताचं भजन करतो. हो, सगळं भजन करतो. हो हो, सारखं भजन करतो. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवार, दिवस नकळे रात्र नकळे अंगे खेळे दैवत. सारखं मी भजन करतो. माझ्यासारखं भजन कुणी सुद्धा करणार नाही, तुकोबराय म्हणतात. हो का, हे त्याच्याकरता मी जन्म झालाय. आता आम्ही मुंबईला कीर्तनाला गेलतो ना, हो, जसं तिकडं सामुदायिक शौचालय असतात तसं सामुदायिक स्नानगृह असतं. तुला स्नानगृह कळतं का? स्नानगृह तुला कळतं का? स्नानगृह नाही कळणार. बाथरूम, हा बाथरूम कळतं. तसं सामुदायिक काय असतं, हो, बाथरूम स्नानगृह असतं. एक माणूस बकेट घेऊन स्नाना करता गेल्यानंतर बकेट घेऊन गेल्यानंतर दरवाजा लावला आणि दरवाजा लावल्यानंतर त्या दरवाजावर लिहिलं पाठीमागे बघा. त्याने मागं बघितलं, मागं लिहिलं डावीकडे बघा, डावीकडे लिहिलं उजवीकडे पहा. आता इतक्या बघण्यामध्ये ते जे बकेट आणलं होतं ना आंघोळीचं, बरं का, ते बकेट काय होतं, फुटकं होतं. ते बकेट कसं होतं, फुटकं होतं. मग इतकं पाण्यामध्ये आंघोळ करता येईन का त्या पाण्याने, तवर तर गेलं गळून. त्याला काय हसता, आपलं तसंच आहे. झाला पहिला दिवस तर संपला सप्त्याचा, आज निघून गेला. काय बकेट 80-90 वर्ष होते तरी इकडे येत नाही. ओहो, काय बकेट ती दात पडलेली जी बकेट येत ना तिने अशी करते. बकेट चांगलं होतं तो, बरं तो कुठं ना केला सगळा, तो काही खायलं आता पडून गेलं. मग ओहो, काय बकेट तर तिकडंच मारुती पशीत. आणि त्याच्यात एखादं चांगलं पान लागत. शाबास. काय बकेटने तिकडंच चांगलं काम कुठं. महाराज म्हणतात नाही 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 नाही, याच्याकरता नाही. मी जी तुम्हाला विनंती करतो ना, माझं तुम्ही ऐका. करटाळे बोला मुखे नाम, तुम्ही नामस्मरण करा. हो,
नामस्मरण किती माणसाला आवडत? सगळ्या माणसाला सगळं आवडत, फक्त देव सोडता. म्हणून महाराज म्हणतात देवाची जागृती देतात सारखं. एक ग्रस्त म्हणला का हो महाराज त्यातच नामस्मरण करावं असा काही नियम आहे का? हो बरं, जर केलं तर काय भेटलं आम्हाला? त्याचं उत्तर महाराज दुसऱ्या मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज देवाचं नाव नुसतं विठ्ठलच आहे का? त्याची यादी महाराज देतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ आणि मार्ग हा प्रांजळ वैकुंठेचा. म्हणजे महाराज आम्हाला अधिकार आहे का? सकळाची येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज आम्ही जर हे जर केलं तर काय होईन? व तो कामने नामा पाशे चारे मुक्ते आणि आयशे बहुत ग्रंथी बोली येले. हो मुक्ती बर का, नुक्ती नाही. हो नुक्ती इगळी मुक्ती इगळी शब्द बघा कसे आहेत ते. मुक्ती आहे का नाही? हो मुक्ती नुक्ती. हो नुक्ती खाल्ल्यानंतर हो बुंदी खाली की धुंदी येते. बुंदी खाली ना धुंदी येते आणि शिरा खाल्ला की शिरा झाला. डोळा उघडायचीच नाही. पण तरी सुद्धा आपल्या इथं 9 ते 11 लाख आहे ना, पण लय माणसं आहेत. मला आनंद वाटला आज किती माणसं आहेत पहिल्या दिवशी. ही ताकद महाराज परमार्थाची आहे. म्हणून करता पहिल्या दिवशी हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या गावामध्ये प्रारंभित आजपासून झालेला आहे. प्रत्येक या कार्यक्रमाचा आनंद घ्या. हरिपाठाचा, काकड्याचा, हो ज्ञानेश्वरी पारायणाचा. हो इथली सेवा, परमार्थातली सेवा कोणतीच वाया जात नाही. हो कोणतीच वाया जात नाही. इथं जर महाराज जर पंगत झाल्यानंतर पात्र जर उचलले तर त्याच्यापेक्षा जास्ती पुण्य. पात्र उचलण्यापेक्षा मंडप जर झाडला तर त्याच्यापेक्षा पुण्य जास्ती. आणि त्याच्यापेक्षा हे स्वयंपाकाचे भांडे जर घासले तर त्याच्यापेक्षा जास्ती पुण्य. पण काही माणसं नुसते जेवत येत कीर्तनाला. हो आमचे भाऊ सांगायचे. हो भाजनाला 7, भाजनाला 7, जेवायला 60, जेवायला 60. कीर्तनाची झाली गाठ नाही तर चल हट. हो सप्त्यातला नियम आहे.
जो येतं प्रसाद घेतो त्याने कीर्तनाला यायचं, हो. संपूर्ण घरदार यायचं, हो. प्रसादाला बी कीर्तनाला बी. मुक्त अन्नदान आहे आपल्या गावामध्ये. म्हणून करता हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभित होत आहे. आणि गावकऱ्यांनी यंदा सगळे बाबा लोक बदलले, हो. जुना बाबा एक सुद्धा ठुला नाही, पण आम्हालाच ठुलं, हो. म्हणून करता जवळ नाही फिवळ नाही, सेवाच आहे आपली. सेवा आहे सेवा. कासार महाराजापासून सेवा, यज्ञकान महाराजाची सेवा, आमची सेवा, वाकीत बी सेवा, लोणीत सेवा, सगळीकडं हे सेवा आहे महाराज, हो. आमच्या परंपरेने समाजाने सेवा केली, समाजाची सेवा केली. आणि समाजाने सुद्धा आमच्या परंपरेला काही सुद्धा कमी पडून दिलं नाही कधीच, हो. काही काही बाबा लोक म्हणतात माणसं अशी करते तर माणसं तसे करते. माणसं काही करीत नाहीत, तुम्ही सेवा करा, माणसं कुठं जात नाहीत. अरे महाराज काही जरी झालं, हे लोणीचे पोरं हे भगवान आहे लोणीचा, काही जरी झालं तरी यांची देणगी आहेच कशाला बी. महाराज आजारी पडले तरी देणगी, हो. आमची महिला आजारी पडली तरी देणगी, हो. आता मठाला बी देणगी, कायला बी देणगी आहेच, हो. तुम्ही नुसत्या माना, तुम्हाला सुट्टी नाही, काळजी करू नका. आता 26 तारखेला सगळेजण ऐका, 26 तारखेला पायाभरणीचा कार्यक्रम करायचा आहे बरं का. विठ्ठल महाराज साहेब सगळ्या जणांनी उपस्थित राहायचं. 26 तारखेला सकाळच्या परी 10 वाजता धर्मराज महाराज सामनगावकर यांच्या शुभ हस्ते जेवढे बाबासारी येते त्यांना टाकायला. हे कुलस्वामीनी चित्रचा बी हाक आहे ना, असं कसं होता. म्हणून करता हा सगळ्या जणा करून आता एकदा सगळ्याला जरा टच द्यायचाच आहे. म्हणजे एकदा हे एवढं झालं मग झालं, पुन्हा काय ना, मग पुन्हा डफळगाव पिपळगाव आपलं चालूच आहे, पुन्हा केव्हा काय. म्हणून करता हे प्रेम आहे. म्हणून सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. नामस्मरण करा, भगवंताची सेवा करा. आयुष्यभर आपल्या या गावाने, हो. सातेफळकराचा बाबाला खूप सेवा आवडायची. सातेफळकरांनी वाढदिवससुद्धा धमाकात केलता, हो. सुंदर असा, हो. पहिल्यांदा गावाने महाराज हेलिकॉप्टर सातेफळकरांनी आणलं बाबाला बसायला. मन असं त्यांचं आनंदित झालं. जगाच्या पाठीवर संप्रदायामध्ये साधू एवढाच सीताराम बाबा पाहिले म्या, हो. की त्यांचे हयातीत असताना समाजाने पूजा केली, हो. नाहीतर ज्ञानोबराय तुकोबरायाची पूजा सुद्धा नंतरच झाली. पण सीताराम बाबा जगाच्या पाठीवर एक अलौकिक संत झाले की महाराज ते जिवंत असताना आपल्या सातेफळकराने त्यांची मिरवणूक वाढदिवसाची हेलिकॉप्टरमध्ये केली. इतकी ताकद आहे सीताराम बाबाचा. महाराज अवतार म्हणजे तुकोबरायाचाच अवतार. दया पूजिले पांडुरंगे आदरे, हो. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, बरं का. महाराज विमानस्थ केले, हो. इतकी ताकद बाबामध्ये होती. म्हणून करता ही सेवा आहे. म्हणून करता, हो. आता आपलं लांबलेलं आकडायचं आहे, हो. लांबच ते कीर्तन करायचं कसं असतं, पेताडासारखं असतं ते कसं ते उलशिकच पेतं. पण गावात आल्यावर म्हणतं काय समजलास अक्का, गाव विकत घेईन, हा काय समजलास अक्का. आज सकाळच्या परी डबा भरून चालला की दुसऱ्याला म्हणतो बघू तंबाखू. म्हणले रात्रीच म्हणला अख्खा गाव विकत घेईन. ती म्हणतो लेणीवाली तो रातकोट चिली गेली. जी म्हणत होती ना घेईन ती राणीनेच निघून गेली. त्याच्यामुळं महाराज सांगतात नामस्मरण करा. सगळ्यात महत्त्व नामस्मरणाला आहे. म्हणून गणेशानंद बाबाची कीर्तनाची सेवा इथं झाली. आणि बाबाने जी परंपरा घालून दिली ती परंपरा तुम्ही सांभाळली, त्याला किंमत आहे. आज मी त्रिक्रम शास्त्रीचं कीर्तन काल्याचं, हो. मी पहिलं कीर्तन गणेशानंद बाबाचं इथं ऐकलं. काय दिपाडची दिपाड देह, हो. हे असली बसल्यासारखी माणसं तर दाफाच घालावं लागली असती. खांद्यावर हात जरी ठेवला असता तरी खाली बसला असता. काय मी काय बोलतो हे चुकीचं बोलतो का, हो. काय शक्ती अशी तब्येत होती. विठ्ठल महाराज खाटावर जरी बसलं तरी ती खाट कुई 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 कीर्तन करूच तर संपोच तर करायचा. काय ताकद होती त्या महात्म्याची महाराज,
अहो महाराज तिथले परिसरातले त्या शिंदफणाला मी कीर्तनाला गेलतो. तिथं भागवत महाराज गोमाळवाडेकर इथं जवळच त्यांचं संस्थान आहे. मी तिथं गेलतो त्या शिंदफणाला. ती माणसं म्हणले महाराज म्हणजे त्या शिंदफणावाल्या माणसाने त्रास दिला आणि त्यांना असे केस होते आणि ते त्रास दिला आणि ते गावात गेले नसते त्या शिंदफणामध्ये. हो आणि ते असे हिप्पीवाले सगळे इचून ते सगळे झिंगड्याच पडल्या महाराजच्या इथून. इतकी ताकद त्या गणेशानंद महाराजामध्ये होती. म्हणून काही ही सातेफळची जी भूमी आहे ना अतिशय पवित्र भूमी आहे. व या ठिकाणी केदारेश्वराचं स्थान आहे महाराज पवित्र. म्हणून ही भूमी पवित्र आहे. म्हणून झालेली चिंतन रूपी शिवा तुम्हा सर्व देवरूपी श्रोते सज्जनांच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी शिवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर